नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र. र आहे रेमेडीचा, आयुर्वेदातील साध्या, प्रभावी आणि मुख्य म्हणजे अनुभवाने सिद्ध आरोग्य उपचाराचा. डाग अच्छे है असं ॲडव्हर्टायझमेंटमध्ये ऐकायला बरं वाटत असलं तरी ते जर स्किनवर आले तर अजिबात अच्छे वाटत नाही. आपली त्वचा नितळ, आकर्षक आणि स्वच्छ असावी असं कोणाला बरं नाही वाटणार. स्किनवर कुठेही त्यातल्या त्यात चेहऱ्यावर डाग दिसू लागले तर त्याची चिंता सगळ्यांनाच होते. जखम झाली, भाजलं, खरचटलं किंवा मधमाशी वगैरे चावली तर नंतर बऱ्याचदा त्या ठिकाणी डाग राहतो. बरेच त्वचारोग असे असतात की त्याचे स्किनवर नंतर काळपट डाग राहून जातात. कधीकधी चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग राहतात, कधीतरी 40च्या आसपास चेहऱ्यावर ब्लॅक पिगमेंटेशन दिसू लागतं. या सर्व तक्रारींवर आजची ही रेमेडी उपयोगी पडेल अशी आहे. यासाठी लागतात 3 वनस्पती: आमलकी म्हणजेच आवळा, आंबेहळद आणि पुनर्नवा. ज्या ठिकाणी काळा डाग आहे त्यावर या तिन्ही वनस्पतींच्या मिश्रणाचा लेप लावण्याचा उपयोग होताना दिसतो. नुसतं चूर्ण एकत्र करून त्याचा लेप लावण्याऐवजी जर सहाणेवर या वनस्पती उगाळून तयार केलेली पेस्ट वापरली तर अधिक चांगला आणि पटकन गुण येतो हा अनुभव आहे. यासाठी सहाणेवर थोडं पाणी घ्यावं, त्यात आवळकाठी, आंबेहळद आणि पुनर्नवा या वनस्पती उगाळून समभाग पेस्ट तयार करावी आणि ज्या ठिकाणी काळा डाग असेल त्या ठिकाणी ती लावून ठेवावी. साधारण 20-25 मिनिटांनी किंवा लेप पूर्ण सुकण्याच्या आधी हा लेप आहे तो धुवून टाकावा. बरोबरीने रक्तशुद्धीसाठी पोटातून महामंजिष्ठादी काढा घेतला तर ही रेमेडी अजून गुणकारी ठरते. रोज किंवा 1 दिवस आड हा उपाय करता येतो आणि आतून तसंच बाहेरून जसजशी रक्तशुद्धी होते तसतसं काळ्या डागांचं प्रमाण कमी होत जातं. अशाच आरोग्य आणि सौंदर्य वाढवणाऱ्या सोप्या रेमेडीज जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.